माझी तक्रार अशी आहे की या परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना ज्या पोलचिट्स व्हॉट्सअप करायच्यात, जिल्हाधिकाऱ्यांना मी 4-5 दिवसापासून सारखं बोलतोय की बा पोलचिट तुमच्या वाटप होत नाहीत, त्यामध्ये चालू आहे, आणखीनही म्हणतात चालूच आहे. आणि प्रॅक्टिकली काही वस्त्यामध्ये, विशेषतः मागासवर्गीय वस्त्या असतील, मुस्लिम मोहल्ले असतील, काही हिंदूच्या स्पेसिफिक वसाहती आहेत, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन पोलचिट वाटप झालेलं नाही. हे शासनाचा निष्काळजीपणा आहे. जिल्हाधिकारी, SDO हे म्हणतात की आम्ही फॉलोअप घेतोय, 85% झाले. मी आता बाईट बघितली जिल्हाधिकाऱ्याची, 85% वाटप झाल्या. पण वास्तविकता BLO लोक ह्यांची मिसगाईड करतात. ह्यांची जरी प्रामाणिकपणा असला खाली करायचा, तर खाली BLO हे प्रामाणिकपणानं वाटत नाहीत. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला मी आता त्या बाबतीत एक पत्रही लिहितोय आणि तुमच्या मार्फतही ह्या ठिकाणी सूचना करू इच्छितो की बाबा हे अशा पद्धतीच्या निवडणुका लोकशाहीसाठी घातक आहेत. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून एकीकडे निवडणूक आयोग काळजी घेत असताना प्रशासनामधल्या काही अधिकाऱ्यामुळे किंवा काही कर्मचाऱ्यामुळे जर विसंगती होत असेल आणि बराचसा मतदार हा मतदानापासून वंचित ठेवल्या जातो, तर त्याला मतदानापर्यंत येऊ द्यायचं नाही, अशी का प्रशासनातल्याच काही लोकांची भूमिका आहे का, असा माझा या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सवाल आहे. काही राजकीय याच्यामध्ये काही आहे? त्याच्यामुळेच ह्याच्यामध्ये काही राजकीय षडयंत्र आहे का, काही सत्ताधाऱ्यांना काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना मतदान करू द्यायचं नाही असं काय आहे का? ह्याच्यामध्ये खोलात जावं लागेल. आणि निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणच्या जिल्हाधिकारी मी भेटलोय. माझी महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, यांना ह्या आव्हानानंतर मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तात्काळ या सगळ्या प्रकरणाची दखल घ्यावी आणि सामान्य नागरिकांना त्यांचा मतदानाचा अधिकारापासून वंचित ठेवू नका. त्यांना मतदान करता यावं यासाठी त्यांना पोलचिट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ह्याची काळजी तात्काळ घेण्यात यावी आणि काय आदेश द्यायचे ते द्यावेत, नाहीतर ह्याच्यावर उग्र आंदोलन होऊ शकते उद्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.